हे गाइस, गुड इव्हनिंग, गुड नाईट, गुड इव्हनिंग। आज आम्ही सुरू करतोय रात्रीचा व्लॉग, कारण मी बनवायला घेतला आहे चिकन। हे बघा, हे चिकन आणलं आहे आणि त्याला मी मस्तपैकी दही मॅरिनेट केलंय। दही, आलं, लसूण, मिरची आणि हळद, थोडीशी हळद टाकून मॅरिनेट करून ठेवलं। हे सकाळी आणलं होतं। सकाळी काय आम्हाला जेवायची इच्छा नव्हती, सो आता आम्ही बनवणार आहोत गरम गरम आणि त्याच्यासोबत भात आणि भाकरी, सॉरी चपाती। तर बघूया, तुम्हाला क्विक रेसिपी दाखवते, काय जास्त दाखवणार नाहीये, कारण ना मी ऑलरेडी हे वाटण वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आलं, आपलं कांदा खोबरा, आय मीन जे आपण कांदा खोबऱ्याचं नॉर्मल जे वापरतो तेच आहे। आणि त्याच्याबरोबर वाटताना कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय, बस एवढाच फरक आहे। आणि हे सगळं बोलताना मम्मीच्या तोंडातून पाणी येतंय गाईस, बघितलं मी दोनदा बघितलं असं केलं तरी। अगं तहान लागली मला, पाणी दे नॉर्मली। काही बनवत असते, पण ठीक आहे, येतंय थोडं बहुत। कारण बघूया आता कसं काय। जिकडे वाटण ठेवलंय ते पण ती टेस्ट करते, त्याला काय टेस्ट लागणार आहे का प्लीज। पाणी, चलो तो लेट्स स्टार्ट। पाणी दिलं मी माझ्या मम्मीला, थँक्स। ऑइल टाकलंय थोडं जास्त चिकनला, आणि मग तसं पण ते गरम झालेलं आहे। माझा कापलेला कांदा, बस थोडासा कांदा आपण फक्त फोडणीला टाकायचा आहे, आणि कढीपत्ता, थोडंसं मीठ टाकलंय, कांदा लवकर शिजेल। क्विक रेसिपी आहे आपल्याकडे ऍक्च्युली। सगळं जर रेडी असलं, वाटण वगैरे रेडी असलं की पटपट होते रेसिपी। तर आता मी तुम्हाला जर वाटण रेडी असेल तर कसं क्विक फोडणी घालायची ते दाखवते। आता मॅरिनेशन पण रेडी आहे, वाटण पण रेडी आहे, आता फक्त फोडणी, ठीक आहे। हळद, मालवणी मसाला 2 चमचे, मस्त तिखट बनवूया। मिक्स मिक्स मिक्स, आणि लगेच त्याच्यावर टाकणार आहोत आपण मॅरिनेटेड चिकन। हे लिशियस मधून मागवलं मी, कारण सकाळी परत कोण जाणार बाहेर। आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन, सकाळी बाहेर पडणं म्हणजे डोक्याला ताप असतो। तर हे असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं त्या तेलामध्ये, मसाल्यामध्ये, आणि थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं। तर असं थोड्या वेळानंतर आपण त्याला मिक्स करायचं, आणि मग त्याच्यात टाकायचं आहे पाणी। फास्ट गॅस करून मग आता त्याला शिजून द्यायचं। आता शिजून दिलं, त्याचं व्यवस्थित उकळी आली की मग आपण जे वाटून ठेवलंय ते वाटण टाकायचं। बघितली क्विक रेसिपी। हे असं मी वाटून ठेवते ना, त्यामुळे मी ना ऍक्च्युली नवीन पद्धत केली आहे। कांदा खोबरं भाजून ठेवायचं, अशी माझी एक मावशी आहे, तिने मला ही पद्धत सांगितली, आणि मी वाटण काढताना पण तुम्हाला दाखवेन। कांदा खोबरं आणि लसूण भाजून घ्यायची, आपले वाटण काढायचं, आणि तशीच फ्रीजमध्ये ठेवायची। मग काय होतं, फ्रीजरमध्ये ठेवायची पहिली एक दिवस, आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायची। जेव्हा पण आपल्याला वाटण पाहिजे असेल फ्रेश, तेव्हा आपण ते जे भाजलेलं असतो तो मसाला घ्यायचा मिक्सरमध्ये, त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, जे पण टोमॅटो, जे पण टाकायचं असेल ते तेव्हा टाकायचं, वाटायचं, आणि मग रेडी टू ईट असं वाटतं, फ्रेश एकदम, म्हणजे वाटण वाटल्यासारखं। आपण वाटलेलं वाटणमध्ये जेवढी मजा येत नाही ना, तेवढी याच्यात येते। तर ही टिप मला मावशीने दिली आहे, तर तुम्ही पण ही ट्राय करू शकता। वर्किंग लेडीज आहेत त्यांच्यासाठी बरी आहे। मी शिजून देणार आहे, हे बघू शकता, हे शिजून द्यायला पाहिजे। ह्याला बॉईल आली की मग आपण वाटण टाकूया। हे बघा गाईज, बॉईल आलेला आहे। आता या स्टेजला आपण हे वाटण जे केलंय ते सगळं मिक्स करायचं, हे बघा, आणि वाटण टाकल्यावर हा बघा, यम्मी यम्मी।
हे सगळं वाटण टाकून घेते आणि रेडी झालं की तुम्हाला दाखवू. बाई. चिनीचे फेवरेट पीस, मिनी लॉलीपॉप आणि विंग्स हे तिचे फेवरेट पीस आहे. तिला दिले. And that's it. आप दोनों में से सबसे बड़ा कौन है? मैं दोनों में से सबसे बड़ा हूँ। आप दो मेरे बड़े हो ना? जन्नत गाइस. स्पाइस लेवल मीडियम. Next day. मग आलो आम्ही निखिलच्या बड्डेची शॉपिंग करायला. त्याला पाहिजे होते बड्डे गिफ्ट म्हणून जिमचे शूज. आणि बघा तो आता कोणते घेतो. काय बोलली? काढलं नाही, पेपर काढलेला नाही, अर्धवट काढून दिलेलं. हा बघ काय बोलली काय बोलली. येते काय तुला काढायला येते? हे बघा गाईस, हे बघा ट्रायल चालू आहे. वी आर एट डेकेथलॉन आणि इकडे आम्ही विचार करतोय हे कशाला. हा बघा काय म्हणतो, हे कशाला सांगायचं. मग काय डेकेथलॉनचे शूज घालून ॲडिडास सांगायचं का? बदनाम करायला आहे आमची लोक, तर बाहेरच्या लोकांची गरज नाही आम्हाला. येस, घर पे ही क्रिटिक्स चाहिए. घरी क्रिटिक्स असलं की बाहेर काही प्रॉब्लेम होत नाही, किती पण काय पण बोलले कोण. हे बघा, ही आहे त्याची फरमाईश होती बड्डेला त्याला पाहिजे म्हणून. चाल तो देखो, हाय मरजावा. शूज घेऊन निघाले वाटतं. हिरोगिरी काही संपणार नाही. चलो एनिवेज लेट सी, आवडले तर घेऊ, नाही तर परत जाऊ. या कॅमेरा बघून येतच नाहीये. मस्त वाटतंय. अडकणार नाही तर पोटाला. बघू जरा नीट घालून बाहेर तरी ये. एक बाहेर ये जरा. हाँ थोड़ा शोल्डर है वाटतं. ये वैसा ही है क्या? ओवर साइज है क्या ये? बघू आपण. मी बसली कारण मी थकली, खूप फिरवलंय. सेक्सी. बटन लाव ना. लावायचं वरचं बटन. येस. हा मस्त वाटतंय. समथिंग वेगळं बड्डेला. पकडायचं. ठेव तिकडे, नंतर एकत्र पकडूया आपण. पकडायचं. पकडा बिकडा. ट्रायल रूम मध्ये आम्ही पकडतो. बर्थडे आज नाहीये, टाइम आहे. ही वाव मस्त वाटतंय. चांगलं आहे. साहेब ट्रायल करतात आणि आम्ही बघा इकडे बसायला जागा नाही, कुठे बसलो. आला वाटतं. बघा हिरो बघा. अरे वा, बघा गाईस कसं वाटतंय. चांगलं वाटतं. हे 3 घेऊया. अरे 3 4 घे. बर्थडे तर लाडत आले. बघ आत्ता बघ. काहीच मम्मी इकडे चप्पल बघते. ये क्या दिया? 38 की फिटिंग बड़ी और वाइड है ना, 38 आ जाएगा कैटलॉग का. वाइड और बड़ा थोड़ा चलेंगे ना, थोड़ा सा ना. कशी उभी राहिली, कशी उभी राहिली. मला काढायला काही प्रॉब्लेम नाही. मला ही आवडली, जाऊ दे. अरे मोठी साईज चांगली वाटते ग. कशी पॅन्ट वर घेतली. आणि गाईज इकडे मी माझी जी शूज ट्राय करत होते, फ्लिप फ्लॉप जे ट्राय करत होते ते मला दिसत नव्हते, बिकॉज मी अफगाणी घातलं होतं. तर मी वर करून माझा पैजामा वर करून करून चेक करत होते, तर त्यासाठी मला ही हसत होती. ग्रीन माझं थोडं
थँक्यू गाईज. उभी कशी राहिलेली ते दाखव सरा. दिसायला नको मी हे घातलंय अफगाणी घातलंय. आवाज येणार तुझा. The next day. पुन्हा आम्ही त्याच मॉलमध्ये आलो आजी आजींना घेऊन, कारण त्याच दिवशी आम्ही सन्मेशचा पण बड्डे सेलिब्रेट करणार होतो, तर त्यासाठी गिफ्ट बघायचं होतं आणि आलोच होतो तर थोडी राशनची शॉपिंग केली. मग गेलो आम्ही हॉटेल बुक करायला जिकडे आम्ही फंक्शन करणार होतो. कोणता केक यार. चीज सॉरी चीज. स्ट्रॉबेरी डार्क चॉकलेट. अरे वा मस्त वाटतं दिसायला. सगळं खाऊन बघूया. आणि कशाने Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. थँक्यू. खाऊन टाका तू सगळं. केक आहे ना. हो यम आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे. नाही तर गाईज जसं तुम्ही बघितलं असेल पप्पांचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला 12 वाजता ते युनिक केक मागवून आणि तुम्हाला आवडलंच असेल ऑफकोर्स. तर विथ दॅट विल एंड दिस ब्लॉग. बाय गाय सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. आणि त्यात तुम्ही ती बुकिंग बघितली असेल हॉटेलची त्याचा ब्लॉग पण येणार आहे नेक्स्ट. स्टे ट्यून्ड.